सासरवाशी नाही, आई बापाकडे जायची हिंमत नाही. अगं कसा बसा रुपया जमा करून ह्याच्या पदरात टाकलं. अगं इतकी वाईट अवस्था. आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणी मरेल ग. अशा यातना आई बापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं की. अगं जगताही येईना मरताही येईना असा सासरवास जीवाला झाला. सांगताही येईना आणि राहू नाही इतका त्रास जीवाला होतोय. नको बाई, तू म्हणतेस ते असू दे महापातक, पण मेल्यावर काय करायचंय? इथला तरी जीव जाऊ दे, तिथलं भोगता येईल पुन्हा. बाई म्हटली नाही बाई असं करावं. कशाला मरतेस? तू नको मरू. कान घ्या इकडं, तुला सांगते. कान घ्या. बनसरवळ्याच्या बाया कान घ्या इकडं. कान घ्या इकडं. ह्यांना नाही ऐकवायला पाहिजे, तुम्ही कान घ्या इकडं. कशाला सांगायचं म्हणले, एवढं कशाला त्रास करून घ्यायचा? तू कशाला मरतेस? काय करू म्हणले? तू नको. मग काय करू? त्यांना मार. तू कशाला मरती? जे तुला त्रास देते त्यांना मार ना कडकडन. ते म्हणले माय, आणि मारायचं काय सोपं आहे का बाई? आणि मी मारलं बी असतं, पण मेल्यानंतर मी काय सुटणार आहे का? त्यांना मी मारण माझं पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जेलात ग. पुन्हा कशाचा संसार आणि कशाचा परमार्थ? नको बाई म्हणली, असं कुठं काही बी शिकवतात का? ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग. अगं काय सांगू तुला, त्या बनसरवळ्याच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव, तिथंच आई पद्मावतीचं मंदिर आहे. फार सुंदर जीर्णोद्धार केला. अगं कल्चरही केला. अगं 5-6 वर्ष झाली सुंदर असं देवाचं मंदिर त्या गावात आहे. त्या पद्मावती देवीची स्वयंमूर्ती आहे. तिथं जाऊन सांग तिला सांग मला असा असा त्रास होतोय. फार ताकद आहे तिच्यात. अगं आई येते, बाप एखाद्या वेळेस निष्ठूर वागेल, पण माय पदरात गेल्याशिवाय राहत नाही. सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. तिच्या पदरात टाक. तिला मागणं सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सत्वर पावगम अगं सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. अगं रोडगा पाहिजे तुला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिजे तुला. मग ती सासरवाशीनबाई आई पद्मावतीच्या चरणामध्ये आली. हे बघा, सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर ही जी शक्तिपीठ आपण मानतो, ही शक्तिपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला. आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात. त्यावेळेस भगवान शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये आपल्या करांमध्ये घेऊन निघावं, तेव्हा जिथं जिथं आई सती मातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्तिपीठ उभा झालं. तशी आपण 3.5 पीठ मानतो, पण अनेक शक्तिपीठ आहेत. आता प्रत्येक कोण 108 कोण 112 असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तिपीठांचं. तर त्या शक्तिपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली, काश्या माता निर्माण झाली. मग जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं, जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानापन्न आहे. म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले, पाय पडले, तो अवतार म्हणजे पद्मावतीचा. आणि तुम्ही जरा विचार करा बनसरोळेकर, देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय स्थिरावायचंय कुठं? अर्जुन बसले कुठे होते? पायाजवळ. दुर्योधन बसला कुठे होते? अर्जुन भगवंत मिळाला कुणाला? अर्जुनाला. संत काय सांगतात? माझे चित्त तुझे पायाशी ना. म्हणजे विचार करा, आपल्या गावात त्या शक्तिपीठाचं स्थानापन्न आहे जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगता व्हावी एवढी ताकद आहे ती पद्मावती देवी. चरणच आपल्यापाशी, त्यामुळे चिंता करायचं का? मिठी पडली, अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला, विषय संपला ना दादा. मग काय, अशी जगाची मालकीन. कारण देवाने ऐकावं ना ऐकावं, आम्ही रखमाईला सांगावं. देव काय ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून झालं. मग आता आम्ही विनवणी करतो. महाराज सांगतात, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या, राही रखमा
तया सेजे हलवूनी जागे करा देवराया सेजे हलवूनी जागे करा देवराया सेजे हलवूनी जागे करा देवराया राही रमाबाई तुम्हा हे उद्या गया राही रमाबाई तुम्हा हे उद्या गया जागे करा दे बराया जागे करा दे बराया जागे करा देवराया अधिकार आहे तुमचा पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी वेगळ्या नावात हरी नावात हरी वेगळ्या नावात हरी नावात हरी तुम्ही आणू शकता तुम्ही मिळवून देऊ शकता म्हणून तुमच्या चरणावर मस्त बनेश्वर मिळवायचा असेल तर आई पद्मावती चरणावर मस्तक ठेवावं लागेल कारण शिवाच्या पत्नी आहेत ना त्या त्यांना सांगावं लागतील आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरोप सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची गरज आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची शक्यच नाही हो त्याच्याशिवाय अहो मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली उगाच कसा देव आवडेल काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही तुला येऊ दिलं नाही गेलो नाही काय तुला काम आहे असं नाही देवाने कामात गुंतवलं सांगितलं अजून तुझा भाग आला नाही काही माणसं म्हणतात गेलतो मजा बघून आलो काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनच आलं काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही चुकच नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही सुखावत किंवा स्थिरावत नाही खरंच मायबाप आपला दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही सगळ्यात मोठी सत्यता आहे नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड माणसं सहज विचारतात ताई पाप पाप म्हणजे काय असतं येड्या स्वतःच चांगलं कळत नाही त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं अजून कसलं पाप पाहिजे सांगा म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे भार ओझे आमचं चांगलं आम्हाला कळत असतं तर आम्ही कशाला बोंबलत संसार केला असता है की नाही आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून आम्ही म्हणतो आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय मग आमचं जे चांगलं आहे ते तुम्ही करा ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटलं तरी ते आमच्यासाठी चांगलं पण आजकाल आहे ना देवाला नाकारतायत माणसं याच्यात म्हणजे मला कधी कधी कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही ज्ञानोबाने भिंत चालवलीच का तुकोबांचा गाथा तरलाच का नातांच्या घरी 36 वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का रेड्यामुखी वेद बोललाच का तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का आपल्यासारख्यांची पात्रता नाहीये रे कळण्याची सामर्थ्याने मला कधीतरी नवल वाटतं कसा विचार करताय काय तर्क वितर्क लावताय ज्ञानोबाने भिंत चालवली तुकोबांनी गाथा तरवला रेड्यामुखी वेद बोलवला गेला संतांची कामं जगाच्या मालकानं केली हा चमत्कार नाहीये हे संतांच्या तपश्चर्येचं फळ आहे ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही पडत जेव्हा त्याग असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो संत सांगतात ते खरं होतं कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग त्यांनी तेवढं सहन केलं त्यांनी तेवढं परमात्म्याला समर्पित केलं देहाचं बंधनच नाहीये त्यांना आत्म्याशी परमात्मा संलग्न आहे त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत आहे त्यांना पण आम्ही जी माणसं आहेत आम्ही माणसं मात्र संसारिक आहेत आम्ही मात्र सासऱ्याच्या आश्रयाखाली बसलोय सगळ्यात त्रास देतो तो आमचा सासरा आहे त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही कुठला सासरा गम आहे आता हिनं लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा त्याचं नाव आहे दंभ कुठल्या सासऱ्याचं नाव काय त्या दंभ नावाचा सासरा आहे माऊली फार गोड सांगतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म जिथे शुद्ध अंतकरण नाहीये पवित्र नजर नाहीये तिथे कितीही परमार्थ केला तरी तो कल्पना आहे त्यात सत्यता म्हणजे माऊलींचं वर्णन असं नाहीये की योग करू नये करा
पण आपलं कसं आहे, आसोनी सॉरी जमणार आहे का आपल्याला? योगी व्हायचं म्हणजे समाधी लावावी लागते. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. हे कळल्यावर लावा. कळलं की लावू आपण. अहो, कळलं तरी लावायला ताकद फार. कळणं सोपं आहे, वळणं अवघड आहे. कळत नाही असं कुणी नाही जगात. सगळ्याला सगळं कळतं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मन बारा त्याला पंढरपूरला येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी विठ्ठलाच्या मंदिरात येईल का? का नाही येणार? आज नाही, आज चुकीचं खाल्लंय, उद्या उद्या पवित्र होतो तू. आणि हे काय लॉजिक आहे परमार्थाचं? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन हाणायचं. तेवढं कशाला सोडायचं? तेव्हा बी खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो? तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही असं करतो? उगा दिखावा केला हो, दंभ धर्म. कसा आहे हा दंभ धर्म? निस्ता दिखावा. लोक आम्हाला ज्ञान शिकवतात. एखाद्याच्या सोप्यावर बसावं ते आम्हाला म्हणतात ताई आपण खात नाही जास्त जास्त, आपण खात नाही जास्त कधीतरी, आपण पित नाही जास्त कधीतरी, पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपणही माळ घातली असते पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपली मनाची माळ. कसली? म्हणजे तुझ्या मनावरची. मनाची म्हणजे मनावरची. करू वाटलं तर, नाही करू वाटलं तर. मनाची माळ आहे. आपल्याला दिखावा जमत नाही. आपल्याला तसला भामटेपणा जमत नाही. काय लोक माळ करायस तरी खरंय, गळ्यात माळण पोटात का? आपली मनाची माळ आहे. म्हणजे मी भामटी. म्हणजे आम्ही माळा घालून फिरतो, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही नालायकच की. आमची वरची आहे, तुझी मनाची आहे. तू पवित्र, आम्ही अपवित्र. लोक ज्ञान शिकवतात हो महाराज लोकाला. लय आयटीत सांगतात मनाची माळ आहे, मनाची. अरे कशी असती मनाची दादा? अरे गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, देवघरात विठेवरचा मालक असावा. अरे राक्षस जरी दारात आला वैष्णवाच्या तरी त्यानं दुर्बुद्धी दारात सोडून घरात सद्बुद्धीनेच प्रवेश करावा, एवढी ताकद वैष्णवात आहे. त्यालाही वाटावं ज्याच्या घरात चाललोय ते येड नाही, आणि ते जरी येड असलं त्याचा बाप लय शहाणा आहे. आणि त्याला त्रास दिला तर ते माफ करील, पण त्याचा बाप आपल्याला माफ करणार. कळेल ना त्याला? त्याचा मालक लय शहाणा आहे. काय हरकत आहे मी वैष्णव आहे सांगायला? काय हरकत आहे मी हिंदू आहे सांगायला? कशाला लाजताय? हा घाल माळ. वैभव लागतं रे त्याला, पुण्य लागतं, सामर्थ्य लागतं, पावित्रता लागते. उगाच कुणाच्याही गळ्यात माळ पडत नाही. भाग्य फार लागतं. टाळ्या कोण वाजवतोय? हेच तर कलियुग आहे. दंभ धर्म महाराज. ती तुम्ही जी कलियुग म्हणता ती हीच आहे. अवघड दादा, नवल वाटतं मला लोकांचं. लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी, स्वतःच्या समाधानासाठी कुणालाही नाव ठेवायला तयार आहेत. कुणालाही. ज्यांना काही ज्ञान नाही, बरं मी ज्ञानाचं मरू द्या, ज्ञान आपल्यालाही नाहीच आहे, पण ज्यांना थोडीफार माहिती नाहीये ती माणसं वारकरी संप्रदायाला म्हणतात काय खरं राहिलंय. अरे खरं राहिलं नाही असं नाही, तुम्ही खरं स्वीकारायला तयार नाही आहात. त्यात सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही. तुम्ही जो करताय तो खोटेपणाच आहे. मग तो परमार्थ योग याग विधी येणे नो हे, तो काही सिद्धीला जाणार नाही. असत्य नको, सत्य. आणि मला माहित असावं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत वास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात. हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं? इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते, नीट ऐका. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ? सनातन धर्म? नाहीच.
तरी सुद्धा 90% महाराष्ट्र, 90% महाराष्ट्र, कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण का? कल्पना, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त आहे ना. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून ऍडव्हर्टाइज लागते. उठा उठा, दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी त्रेतायुगापासून आहे रे.